आवी दादा काय सांगशील आज लखन प्रथम क्रमांकाचा मानकरी झालेला आहे. नियोजन कसं ठरलेलं आहे? नियोजन काल रात्री ठरलं. काल एका रात्रीत ठरलं आणि प्रेक्षकांची पण इच्छा होती ती जोडी पळावी आणि आज पडली. काय सांगशील ह्या जोडीबद्दल काय सांगशील? कारण बरेच दिवसात चाललं होतं गाडी पळवायची, परंतु काही आपलं पैर व्हायला होतं 4-5 मैदान, त्याच्यामुळं मग ठरवलं की आज पळायचं. आज गाडीवर जॉकी कोण होते? आमचे किशोर भाऊ. किशोर भाऊ. पुन्हा तोच श्रीनाथ केसरीचा साज पळताना दिसलाय. काय सांगशील या जोडीविषयी काय सांगशील? काय नाही, जोडी सेकंडच्या हिशोबाने छान पळते गाडी आणि ड्रायव्हर पण तेच होता, सुट्टी मेकर बी तेच होते. कुठंतरी ह्या फायनलला श्रीनाथ केसरीची आठवण झाली का बाबा तीच म्हणजे तसंच वाटत होतं. सेम तसं झालं. आणि विशेष म्हणजे फायनलला लखन पब्लिकला होता. हो, कुठेतरी मनात धाकधूक होती का? नाही काय धाकधूक म्हणजे पहिला आत नसतं, मला नाही टेन्शन वाटत काय. आणि बरेच जण फॉर्च्युनरच्या मैदानात मी म्हणत होते काही गाड्या कडीन लागली असते तर काय केलं असतं. आज सगळेजण होते पळायला आणि आज कडून होतो मी. आज कडनं म्हणजे डिसिजन कसा ठरला की बाबा लखनला पब्लिकला पळवावा? नाही काय त्या दिवशी पण कडनी गाडी पडली रेट्यामध्ये, तिथे 1 नंबर केलाय आणि आज पण कडनी पडलो 1 नंबर केला. आणि मोठी मोठी जी मैदान आहेत त्यात आता लखन फायनलला 1 नंबरच करतोय. काय सांगशील? खूप छान पळतो बैल. आम्हाला ते बैलावर हे आहे, खूप अभिमान वाटतो बैल एवढा पळतो आपला. आणि सकाळीच कोण कोण आलंय त्या ह्याच्यात दाखवताना वेगळाच लखनचा मूड होता, म्हणजे एकदम फ्रेश होता. मैदानात आल्यावर लय हे करतो बैल. गाड्या वगैरे गेले ना तर बैल उकरतो लय माती बिती. सर्जाविषयी काय सांगशील? सर्जा बी छान आहे बैल आमचा, आमच्याच भागातला बैल, हिंगोली जिल्ह्यातला. म्हणजे पुन्हा एकदा ती जोडी तिकडं शंकरपटात पळताना दिसेल काय? हा, शंकरपटाला पडली की 1 नंबर केली 2-3 ठिकाणी. 2-3 ठिकाणी ह्याच जोडीने. ह्याच जोडी. म्हणजे आज त्याच जोडीवर किती गोल आले आज? म्हणजे तसं सेकंदला तर धरून म्हणलं तर 5-6 वेळा आहे. 5-6 वेळा. हो. शेठचा फोन वगैरे आलेला काय आज? नाही, शेट थोडी बाहेर गावी जायले ना, त्याच्यामुळे काही फोन नाही त्यांचा. आणि आगामी आता लखनचं नियोजन कसं असतं नाही काय? लखन आता 22 तारखेला. 22 तारखेला पिरंगुटचे मैदान आहे तिकडे ह्याला पुण्यातलं वाड्याला, वाळवेला ट्रॅक्टरच्या मैदानात. हो. काय सांगशील अजून लखन बद्दल? जेव्हा जेव्हा मोठी मैदान असतात तेव्हा मालकाचं नाव कधीच खाली हे करत? मालकापेक्षा माझ्या जीवासाठी लय बोलतोय. म्हणजे मालकाचं एवढं नाव नाही तेवढं माझ्या जीवासाठी, थोडं बी वाटलं तर जीव काढून बैल बोलतो. आणि एक आवेद आता म्हणजे लखनमुळे तुम्हाला सगळे ओळखायला लागलेली आहेत. बैलाचा जीव आहे आपला तेवढा आणि बैलाचा जीव माझ्यावर लय, त्याच्यामुळे कुठेतरी आपलं जागा थोडीशी रिकामी ठेवली ती भरून काढतोय. काय सांगशील म्हणजे आज हा कपाळाला जो गुलाल आहे तो आज लखनमुळे लागलाय आणि तो पण 1 नंबरचा. नाही, कायम माझ्या गुलाला आहेच माझ्या डोक्याला. असं काय मला काय बिगर गुलाला तो बैलांनी घरी नाही वाटवलं. आणि आज कुठं तरी वाटलेलं का म्हणजे 1 नंबर होईल असं. आणि गाडी मेन म्हणजे फायनलला पब्लिकला लागलेली. गाडी सेमीला जेव्हा पळाली त्यावेळेसच भाऊंचा फोन आलाय, म्हणजे गाडी कुठनं लागली तेवढी बघ. म्हणलं 1 नंबर तास लागली. म्हणले बैल आत नाही. म्हणलं हा. तर म्हणले काय अडचण नाही, 1 नंबर होईल. सेमीला कुठल्या खांदी पळवला? एकच खांदी पळव तुम्ही बैल डावी. डावीनेच. हो. आणि सर्जा मेन म्हणजे उजवीला, म्हणजे आतनं बाहेरनं जरी पळला कुठल्या जरी खांदी काय नाही अडचण आम्हाला, कुठल्या कडेने लागली तर काय अडचण नाही. म्हणजे सर्जावर पण तेवढाच विश्वास होता. कारण बैल कडेने पळते चांगलं. किशोर दादांविषयी काय सांगशील? किशोरदास आता जुनं जॅकी आहेत आमचे. खास म्हणजे आता प्रवास किती झालाय तुम्हालाच माहितीये, आणि तेवढा प्रवास ते बाईकवर करतात. मैदानाहून त्या दिवशी घरी गेलो, परत आज रिटर्न आलो. म्हणजे रेटरच्या मैदानात रिटर्न त्याच्या मैदानाला इथं झालं ना आगरशिवनगर काय ते, हा तिथं मैदान करून बैल रिटर्न संभाजीनगरला गेला. परत 2-3 दिवस आराम झाला आणि परत काल आलोय. आणि त्यासोबत किशोर दादांचा पण एवढा प्रवास होतोय, म्हणजे एवढं प्रवास करताना पण ते 2 व्हीलरचा प्रवास करतायत. हो. आणि नाही आता गाडीतच आलो आम्ही सोबत. आता एकत्र सगळे आलाय. काय सांगशील अजून लखन बद्दल? म्हणजे सकाळी थोडा वेगळा मूड वाटत होता. बैल फ्रेश होता आणि बैलावर विश्वास बी तेवढा, जीव पण तेवढा लावतो ना, त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला गुलाल ठेवते. आणि आविर आता सगळ्यांना ह्या लखनमुळे कळलाय. लखनमुळे आज मी समजा सगळ्या महाराष्ट्रात हे झाले. म्हणजे मालकांसोबतच तुझं पण नाव एवढं हे लखननं मोठे केलेले. खूप नाव केलंय माझं पण. धन्यवाद दादा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा लखन.